मित्रांनो, हेच एक वास्तव काय आहे तर नरेंद्र मोदीजी जे काय विदेशी दौरे करत आहेत, ह्या विदेशी दौऱ्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे, काय निष्पन्न करायचं आहे, काय त्यांचे उद्देश आहेत, काय उद्दिष्ट आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. भारताने जी आपली मतं मांडली, आपले विचार मांडले, जी कूटनीती वापरली आहे, हे त्याच दृष्टीने आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी आणि चीनला शह देण्यासाठी. पाकिस्तान नगण्य आहे मित्रांनो. पाकिस्तान हे नगण्य आहे. पाकिस्तान ही कठपुतली आहे आणि या कठपुतलीला चालवणारे कोण आहेत तर अमेरिका आणि चीन. कसं काय त्यांना चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं आहे, हीच ती रणनीती. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल हे वास्तव काय आहे. ह्या वास्तवाला तुम्ही काय करा, लाईक करा. ह्या वास्तवाबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. ह्या वास्तवाला शेअर करा आपल्या आप्तेष्टांना, आपल्या आप्तजनांना. वास्तवावर बोलू काहीतरी. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ह्या वास्तवाला. आणि बेल आयकॉन दाबा, घंटी वाजवा, घंटी. लक्षात राखा, वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. परत एकदा एक वास्तव तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो. परत एकदा वास्तवाचा एक खुलासा तुमच्यासमोर करतोय मित्रांनो. हे जे वास्तव आहे ना माझं, त्या वास्तवाला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल. मित्रांनो, हेच एक वास्तव काय आहे तर नरेंद्र मोदीजी जे काय विदेशी दौरे करत आहेत, ह्या विदेशी दौऱ्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे, काय निष्पन्न करायचं आहे, काय त्यांचे उद्देश आहेत, काय उद्दिष्ट आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदीजी जे काय विदेशी दौरे करत आहेत म्हणजे फिरायला जात नाही आहेत, ते पर्यटन नाही करत आहेत, ते मौज मजा करायला जात नाही आहेत. तर ते काय करायला जात आहेत, ते देशाची समृद्धी घडवण्यासाठी जात आहेत. आता तुम्ही म्हणाल, देशाची समृद्धी घडवण्यासाठी विदेशी दौरे करण्याची काय आवश्यकता आहे, परदेशात जाण्याची काय आवश्यकता आहे. मित्रांनो, समाजामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल, समाजामध्ये आपल्याला जर मानाचा स्थान मिळवायचं असेल तर समाजामध्ये वावरणंसुद्धा महत्त्वाचं असते. समाजामधील विविध घटकांशी आपल्याला संपर्क साधण्याची आवश्यकता असते. त्यांच्याशी आपले विचार, संवाद, वादविवाद हे त्यांच्यासमोर मांडणं गरजेचे असतात. आणि ह्याच प्रकारे आपल्याला देशाला घडवायचं आहे, आपल्या राष्ट्राला घडवायचं आहे, त्याला उन्नतीच्या शिखरावर नेऊन बसवायचं असेल तर आपले जे विदेशी आहेत, विदेशी म्हणजे कोण, शेजारी पाजारी, हे जे आपले आहेत, मग तो शेजारचा अगदी जवळचा असो किंवा तो दूरचा असो, अशा शेजाऱ्यांनासुद्धा सोबत घेऊन आपल्याला चालावं लागेल मित्रांनो. पण हे करताना वास्तव समोर ठेवून आवश्यकता आहे. वास्तव समोर ठेवून ते कार्य करणं आवश्यकता आहे. म्हणजे लीगल आणि टेक्निकल, कायद्याने आणि नियमाने. आणि हेच ते गोष्ट नरेंद्र मोदीजी करत आहेत. कायद्याचं उल्लंघन करत नाही आहेत, नियमाचं उल्लंघन करत नाही आहेत आणि हक्काचंसुद्धा उल्लंघन करत नाही, दुसऱ्याच्यासुद्धा हक्काचा आणि स्वतःच्यासुद्धा हक्काचा. मित्रांनो, लक्षात आलं का, ही गोष्ट सामान्य स्वरूपात जितकी महत्त्वाची आहे तेवढी वैश्विक पातळीवरसुद्धा महत्त्वाची आहे. आता मित्रांनो, त्यांनी जे दौरा केलेला आहे, जो 8 दिवसाचा दौरा त्यांनी केलेला आहे, त्या 8 दिवसाच्या दौऱ्यामध्ये
त्यांनी 5 देशांना त्यांनी भेट दिलेली आहे. आता हे 5 देश कोणते आहेत तर कॅरेबियन, ते कॅरेबियन देश आहेत. ग्लोबल साऊथ कंट्री म्हणजे देश हे साऊथचे आहेत, दक्षिणेचे देश आहेत, आफ्रिकन देश आहेत. त्या देशांसोबत त्यांनी संधी साधलेली आहे. मित्रांनो, या संधीच्या मागचा उद्देश हाच आहे की त्या देशांची प्रगती आणि त्याबरोबर स्वतःच्या देशाला हवं असलेलं त्या देशातून त्यांच्या मदतीतून ते साध्य करणं, मिळवणं. मित्रांनो, आता हे 5 देश कोणते आहेत तर या 5 देशांची नावं तुमच्यासमोर ठेवतोय मी. नामेबिया, दुसरा घाना, ब्राझील, अर्जेंटिना, त्रिनिदाद एंड टोबॅगो असे 5 देश आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट काय आहे, ब्रिक्स शिखर संमेलन आयोजित केलेलं आहे आणि ह्या आयोजनानुसारच पंतप्रधान मोदी हे ब्राझीलमध्ये गेलेले आहेत. त्यांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. तिथे त्यांनी आपले विचारसुद्धा मांडले. मित्रांनो, आज जो विषय तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे तो विषय काय आहे, हे वास्तव काय आहे तर वैश्विक पातळीवरती नरेंद्र मोदीजी कशा प्रकारे आपल्या देशाला प्रेझेंट करत आहेत, आपल्या देशाची मान उंचावत आहेत, आपल्या देशाची ख्याती ते जगासमोर मांडत आहेत, आपल्या देशाचं महत्त्व कसं जगासमोर मांडत आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि त्यानुसारच आता आपण चीनबद्दल चर्चा करणार आहोत. ते ज्यावेळी ह्या देशाटनामध्ये गेले होते, हे देशाटन करत होते, हे विदेशी टन करत होते, देशाटन नाही, हे विदेशी टन करत होते, विदेशामध्ये फिरत होते, विदेशातील अनेक देशांना ते भेटी देत होते. त्या दरम्यान त्याने एक वक्तव्य केलं आणि ते चीनबाबत होतं. ते काय म्हणालेत आणि कोणाला उद्देशून म्हणालेत आणि कोणाला समोर ठेवून म्हणालेत तर दलाई लामांना. कारण दलाई लामांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दलाई लामांना शुभेच्छा देण्याचं हे काय आहे, फक्त एक निमित्त आहे. पण ते निमित्त साधून दलाई लामांना त्यांनी काय शुभेच्छा दिल्या तर तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही काय म्हणतात महान आहात, तुम्ही शांत आहात, म्हणजे त्यांची थोडक्यात स्तुती केली. थोडक्यात दलाई लामाची त्यांनी स्तुती केली आणि ही केलेली स्तुतीच चीनला आवडली नाही, चीनला पचली नाही, रुचली नाही. कारण का, दलाई लामाला ते एक अतिरेकी समजतात. थोडक्यात दलाई लामाला ते अतिरेकी समजतात कारण त्यांना तिब्बतवरती कब्जा करायचा आहे, त्यांना तिब्बतवरती कब्जा करायचा आहे. आणि हे दलाई लामा तिब्बत ह्या देशाचे धर्मगुरू आहेत आणि हे दलाई लामा चीनच्या विरोधात आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का, हे दलाई लामा चीनच्या विरोधात आहेत. जोपर्यंत ते दलाई लामा आहेत तोपर्यंत चीनला घुसखोरी करता येत नाही आहे त्या तिब्बतमध्ये. मग त्या दलाई लामाचं जर हे केलं, गुणगान गायलेत, तर ही गोष्ट खटकणारच, ही त्यांना रुचणारच नाही. त्यामुळे लगेच त्यांनी त्यांच्या प्रवक्त्याने, चीनच्या प्रवक्त्याने लगेच येऊन आपली बाजू मांडली. भारताने कुठेही नाक खुपसू नये कारण त्यांना ही गोष्ट रुचली नाही नरेंद्र मोदीजींची. दुसरी एक घटना घडली, किरण रिजिजू तिथे गेले होते ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला. त्यांच्यासोबत अनेक इतर महत्त्वाचे नेतेसुद्धा तिथे होते आणि ह्या सर्व गोष्टीमुळे, त्यांचा तिथे सहभाग असल्यामुळे, ते तिथे त्यांनी हजेरी लावल्यामुळे चीन नाराज झाला. त्यांनी दखलंदाजी केल्यामुळे चीन नाराज झाला आणि ते जाऊनसुद्धा त्याच्यात आणखीन त्यांनी काय वक्तव्य केलं की पुढे येणाऱ्या
दलाई लामा म्हणून ज्यांना निवड होणार आहे, धर्मगुरूची निवड होणार आहे, ती फक्त तिबेतनीच करावी. तिब्बत यालाच ती मान्यता आहे. हे तिब्बती जनतेलाच ते निवडण्याचा हे आहे, अधिकार आहे. आणि ही गोष्ट परत चीनला खटकली. कारण चीनच्या मते आता पुढे येणाऱ्या काळात या 14व्या दलाई लामानंतर जो 15वा दलाई लामा किंवा धर्मगुरू नेमायचा असेल तर चीनच्या मते तो आम्ही निवडणार, आम्ही ठरवणार की कोण असावा. कारण का तो त्यांना परवडेल, त्यांना पटेल, त्यांच्या बाजूने त्यांच्यासमोर हुजरीगिरी करणारा, त्यांच्यापुढे नतमस्तक होणारा असा व्यक्ती त्यांना निवडायचा आहे. मित्रांनो लक्षात आलं का? पण पारंपरिक पद्धतीने तिब्बतमध्ये जे दलाई लामांना निवडलं जाते, ह्या धर्मगुरूंना निवडलं जाते, त्याला ते विरोध करत आहेत. आणि ह्याचं समर्थन भारताने केलं, किरण रिजिजूंनी केलं. ही गोष्ट त्यांना खटकली. आणखीन एक घटना घडली. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं. त्यांना ज्यावेळी प्रश्न विचारला की चीन आपला शेजारी आहे का, त्यावेळी त्यांनी काय म्हणाले, चीन हा आपला शेजारी नाही आहे. चीनची सीमा आपल्या देशाला कुठेही लागत नाही. आपल्या देशाच्या बाजूला जे काही देश आहेत त्याच्यामध्ये नेपाळ येतो, त्याच्यामध्ये तिब्बत येते, त्याच्यामध्ये भूतान येतो, त्याच्यामध्ये आपला म्यानमार येते. त्यामुळे चीनची सीमा आपल्याला कुठेही लागत नाही. मित्रांनो लक्षात आलं का? आणि चीनने जी घुसखोरी केली आहे भारतामध्ये ही जबरदस्तीने केलेली आहे. त्यामुळे चीनची सीमा भारताला कुठेही लागत नाही. हे आणखीन एक वक्तव्य. याचा अर्थ काय झाला? चीन अरुणाचलवरती आपला हक्क दाखवतोय, तिब्बतवरती, भूतानवरती आपला हक्क दाखवतोय. त्याला शह देण्यासाठी हे झालेलं वक्तव्य आहे. आणि हेच वास्तव आहे, हेच वास्तव आहे जे काँग्रेसच्या काळात घडलं. काँग्रेसनी जसं अगदी ओंजळीनी काय म्हणतात त्याला, ओंजळी भरून ते वाढायला सुरुवात केली होती चीनला, घ्या बाबा तुम्ही ही जमीन घ्या, ती जमीन घ्या. आणि ती घुसखोरी चीन करत होता. ती घुसखोरी आता रोखण्यासाठी हे कूटनीतिक केलेले वक्तव्य आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे सुद्धा एक युद्धाचा प्रकार झाला. शस्त्र घेऊन नव्हे तर आपल्या वक्तव्यातून, आपल्या कृतीतून. मित्रांनो ह्याच्या मागे कोणाची नीती आहे तर ती नरेंद्र मोदीजींची नीती आहे. किरण रिजिजू जाऊन तिथे जे बोललेत, जे का त्यांनी वक्तव्य केलं, त्याच्या मागे कोणाचं हे आहे, कोणाची नीती आहे तर नरेंद्र मोदीजींची. अरुणाचलचे मुख्यमंत्री जे बोललेत ते बोलण्याचे मागे कोणाची नीती आहे तर नरेंद्र मोदीजींची. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला. हे फक्त निमित्त आहे. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण चालवतोय तर नरेंद्र मोदीजी. आणि शह देण्यासाठी आहे, हे चीनला शह देण्यासाठी. म्हणून मी उल्लेख काय केला आहे, भारताने चीनला चारी मुंडी चित केलेलं आहे. चारी बाजूने त्यांनी आता चीनला सापळ्यात पकडलेलं आहे, त्या चक्रव्यूहात अडकवलेलं आहे, ह्या सगळ्या कूटनीतीमुळे. दुसरी गोष्ट काय होते, POK आम्ही घेणार. आणि POKच्या शिवाय पाकिस्तानने आमच्याबरोबर कोणतीही चर्चा करायची नाही. आमच्यावर जी चर्चा होईल ती फक्त POKची होईल. आम्ही जो आता निर्णय घेणार तो फक्त POKवरती घेणार. कारण का POKमधून जो कॉरिडॉर जातोय चीनचा, तो POKमधून जातोय. त्यामुळे भारताने हा केलेला आहे, दिशानिर्देश केलेला आहे. भारताने हटकलेलं आहे चीनला. हा POK हा भारताचा अभिन्न अंग आहे. त्यामुळे तुम्हाला हक्क नाही आहे त्या POKमधून जायचा. अक्साई चीन हा सुद्धा भारताचा अभिन्न अंग आहे.
हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कूटनीतिक हे युद्धच आहे. जसं नरेंद्र मोदीजी म्हणाले की आम्ही सिंदूर ऑपरेशन सिंदूर थांबवलेलं नाही आहे, हे चालू आहे, ऑनगोईंग आहे. हे फक्त पॉज केलं होतं. तर पॉज नाही आहे मित्रांनो, ते ऑनगोईंग आहे. कशा प्रकारे आहे ते चालू आहे, रनिंगमध्ये आहे. फक्त शस्त्राचा वापर न करता शास्त्राचा वापर केला जातो आहे. कशाचा? शास्त्राचा. शास्त्रार्थ केले जाते, शास्त्रार्थ केले जाते. कळलं का? आपल्या ज्ञानाचा वापर केला जातो, आपल्या शास्त्राचा वापर केला जातो. मित्रांनो, 2 अवजार असतात, 2 शस्त्र असतात. एक शस्त्र म्हणजे काय? एखादा अवजार असतो आणि दुसरं शस्त्र म्हणजे काय? तर शास्त्रार्थ. त्यालाच म्हणतात कूटनीती, त्यालाच म्हणतात कृष्णनीती. मित्रांनो, महत्त्वाचं लक्षात आलं का? त्यालाच म्हणतात चाणक्य नीती. कुठल्या देशाबरोबर काय बोलायचं, कधी काय वक्तव्य करायचं, काय टायमिंग घ्यायचं, कुठल्या काळाला, कुठल्या वेळेला, कुठल्या स्थितीला. जसं नरेंद्र मोदीजींनी G7 समिटमध्ये जाऊन ट्रम्पच्या बाबत आपली मतं मांडली, त्या फोन कॉलवरून. तो एक टायमिंग होता, ती एक वेळ होती, ती परिस्थिती होती, ती स्थिती होती, ग्लोबल परिस्थिती होती. ग्लोबल मंचावरती जाऊन, वैश्विक मंचावरती जाऊन त्याने हे केलेला फोन कॉल होता. फोन कॉलला दिलेलं उत्तर होतं. फोन कॉल नरेंद्र मोदीजींनी नाही केला तर ट्रम्पने केलेला, पण त्याला दिलेलं हे उत्तर होतं. आणि त्यांनी अमेरिकेचा दौरासुद्धा तिथे नाकारला होता. हे जे गोष्टी आहेत ना मित्रांनो, हे जी वक्तव्य आहेत किंवा ह्या ज्या कृती आहेत, हे जे काही निर्णय आहेत, या निर्णयातून, ह्या वक्तव्यातून, ह्या कृतीतून काही संदेश दिले जातात. नरेंद्र मोदीजी काय म्हणाले? आम्ही डोळे भिडवून बोलणार, डोळे वटारून बोलणार आणि डोळे झुकवूनसुद्धा बोलणार. कारण का? आम्ही काय इच्छितो? तर ह्या जगामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जगा आणि जगवा, वसुधैवम कुटुंबकम. म्हणून त्या दृष्टीने मित्रांनो लक्षात आलं का? जे भेटी दिल्या 5 देशांना, त्याच्या मागचा उद्देश तोच होता. त्या देशांनासुद्धा, भले ते छोटे देश आहेत, त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्यांनासुद्धा मान ताठ करून जगण्याचा अधिकार आहे. त्यांनासुद्धा स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याचा अधिकार आहे, स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा अधिकार आहे, स्वतःकडे असलेल्या गोष्टींची महत्त्व दाखवण्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे जे खनिज संपत्ती जी आहे, त्या खनिज संपत्तीवरती त्यांचा हक्क आहे. प्रथम हक्क त्यांचा आहे, त्या नागरिकांचा आहे, त्या देशाचा आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो लक्षात आलं का? त्याच्यावरती आपला अधिकार ह्या पश्चिमी देशांनी दाखवला, अमेरिकेने दाखवला आणि लूटपाट करत होते ते आजपर्यंत. ते रोखण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. ही कूटनीती वापरलेली आहे आणि त्यांच्याबरोबर संधी साधून त्या देशांबरोबर, या 5 देशांबरोबर, या आफ्रिकन देशांबरोबर, या कॅरिबियन देशांबरोबर संधी साधून भारताने त्यांच्याशी व्यापार, उद्योग सुरू केलेला आहे. मित्रांनो लक्षात आलं का? ह्यालाच म्हणतात कूटनीती, वसुधैवम कुटुंबकम. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का? चीनला कशा प्रकारे 4ही मुंड्यात चित केलेलं आहे. आता चीनमध्ये काय परिस्थिती आहे? चीनमध्ये सावळा गोंधळ चालू आहे. शी जिनपिंग कुठे आहेत कोणालाच माहिती नाही. सार्वजनिक ते कुठेही दिसत नाही आहे, सार्वजनिक मंचावर दिसत नाही, सार्वजनिक ठिकाणी दिसत नाही आहेत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ते आजारी आहेत की त्यांना नजरबंद केलं आहे, त्यांना कैद केलं आहे की त्यांची हत्या केली आहे, काहीच माहिती नाही पडत आहे. कारण चीनमधून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडत नाहीत. कारण चीनमध्ये काय आहे? राष्ट्रपती राजवट आहे, हुकुमशाही आहे. त्यामुळे खोटं नाटं जास्त बाहेर पडते, खऱ्या गोष्टी बाहेर पडत नाहीत.
कारण आज चीन खोट्या नाट्या गोष्टीवरतीच उभा होता. आणि ज्या प्रकारे भारताने हे सिंदूर ऑपरेशन लॉन्च केल्यानंतर, त्याच्यानंतर सिंदूर ऑपरेशनच्या दरम्यान ज्या प्रकारे चीनी जे शस्त्र सामुग्री होती ती कशी कंडम आहे, कशी त्याचा बिनकामाची आहे, त्याची काय लायकी आहे, त्याची काय क्षमता आहे, हे सुद्धा दाखवून दिलं. अमेरिकेचे जे शस्त्रसाठा आहे, शस्त्रास्त्र आहेत, हे किती कुचकामी आहेत, हे किती कुचकामी आहे, हेही दाखवून दिलं त्या सिंदूर ऑपरेशनमध्ये. त्यामुळे अमेरिका आणि चीन आता सध्या काय आहे, भारताच्या विरोधात षडयंत्र रचतायत. भारताच्या विरोधात काय करतायत, षडयंत्र रचतायत. आणि त्याला काटशा, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेला हा आफ्रिकन देशाचा प्रवास असेल, आफ्रिकन देशाची केलेली संधी असेल. त्याच प्रकारे भारताने जी काय वक्तव्य केली, भारताने जी आपली मतं मांडली, आपले विचार मांडले, जी कूटनीती वापरली आहे, हे त्याच दृष्टीने अमेरिकेला शह देण्यासाठी आणि चीनला शह देण्यासाठी. पाकिस्तान नगण्य आहे मित्रांनो, पाकिस्तान हे नगण्य आहे. पाकिस्तान ही कठपुतली आहे आणि या कठपुतलीला चालवणारे कोण आहेत, तर अमेरिका आणि चीन. त्यामुळे पाकिस्तान हा आपला खरा शत्रू नाही आहे. खरा शत्रू तर चीन, पश्चिमी देश आणि अमेरिका हे खरे शत्रू आहेत. आणि हे नरेंद्र मोदीजींनी समजलं आहे, त्यांना ते उमजलं आहे, ते जाणतात. त्यामुळे त्यांनी ही कूटनीती वापरलेली आहे, हे कृष्णनीती वापरली आहे. आणि त्यानुसार हे त्यांचे दौरे सुरू आहेत, त्यानुसार त्यांची ती वक्तव्य सुरू आहेत, त्यानुसार त्यांचे विचार चालू आहेत, त्यानुसार ते निर्णय घेत आहेत. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल नक्की काय घडते. नक्की चीनला आणि अमेरिकेला कसं काय ट्रॅपमध्ये पकडलेलं आहे, कसं काय त्यांना चक्रव्यूहामध्ये अडकवलेलं आहे, हीच ती रणनीती. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल हे वास्तव काय आहे. ह्या वास्तवाला तुम्ही काय करा, लाईक करा. ह्या वास्तवाबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. ह्या वास्तवाला शेअर करा आपल्या आप्तेष्टांना, आपल्या आप्तजनांना. वास्तवावर बोलू काहीतरी. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ह्या वास्तवाला. आणि बेल आयकॉन दाबा, घंटी वाजवा, घंटी. लक्षात का, वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.